कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नथू बाळू शिंदे साहेब, काय झालं? तुम्ही गेलेलं परत का आला? अरे सातारा ऑफिस मधून फोन आला होता। 2016 ची केस आहे, तिचे डिटेल्स पाहिजेत। काय? कशाला? काय माहिती, तेच पाहिलंय। एवढी झाली की देऊ नये सातारा ऑफिसला? हा देतो साहेब, पण नेमका मॅटर काय? भाऊकीच्या वादातून मर्डर झालाय, केस चालली अजून। ते सुरुवात झाली आजगावपासून। सगळीकडे हीच बॉम्ब आहे का? अहो, लोकांना कधी अकला येणार आहेत कुणास ठाऊक? काय रे, एवढं काय झालं? अहो, आमच्याकडे पण हीच चालू आहे। आता माझी ही आत्याचीच मुलगी नव, तिचा चुलता लय डेंजर निघालाय। काय त्रास नाही ना चिंचुके? अरे तिथल्या चौकीला फोन करून मिटवून टाकू। अहो, त्रास म्हणजे तो चुलता फक्त पैशाचाच विचार करतो, त्यात तो घरातला आहे थोरला। अहो, आत्ता कळलं, माग आत्या आजारी होती की नाही, तर पैसे वाचवण्यासाठी त्याने आत्यावर नीट उपचारच केले नाहीत। उपचार केलं नाही म्हणजे? अहो, म्हणजे आत्याच्या पोटात झाली होती गाठ। डॉक्टर म्हणले पुणे मुंबईला जाऊन ऑपरेशन करा, पण ह्यांनी पैसे वाचवण्यासाठी कोणाला काही सांगितलंच नाही। अहो, आता गाठ झाली मोठी, फार पोटात पाणी झाले। आता रे? अहो, आता होईल ती ठीक, पण अगोदर सांगितलं असतं तर एवढं झालं असतं का? आणि आता बघा की तो म्हणतोय ऑपरेशन करून देतो, पण अगोदर जमिनीचं मिटवा म्हणतो। अरे काय माणूस आहे का, काय जनावर आहे? बघा की साहेब, तू एक काम कर चिंचुके, त्या आत्याला तिकडून बाहेर काढ पहिले, तुझ्याकडे ठेव। मी मज बाहेर काढायला तयार आहे, पण तिला घरी सुटतंय वे। आणि आमच्या मामाचा थोरल्या भावावर लय विश्वास आहे, तो म्हणाल ती पूर्व दिशा। आमच्याकडे तरी काय वेगळं होतं, कदमांनी आयुष्यभर सरकार सरकार सरकारच केले। आमचं नशीब आता नीट वागायला लागले। अहो साहेब, पण उपचार न करणं म्हणजे किती वाईट गोष्ट आहे बघा बरं। खरंच की, मी तर विचार बी नाही करू शकत। माझ्या आईच्या उपचाराच्या वेळी असं काय झालं असतं ना तर। काय झालं साहेब? अरे आई पण अशीच गेली ना आजारपणात, त्यामुळे डोक्यात विचार आला की आईच्या उपचाराच्या वेळी सरकारने पण अशीच हायगाई नसेल ना केली। अहो नाही साहेब, सरकार ह्या तराला जाणार माणूसच नाही, तो घराला आणि घरातल्या लोकांना पुढे घेऊन जाणार माणूस आहे। ते आत्ता चिंचुके सुजनी कोंडून ठेवलं होतं ना, त्यानंतर अक्कल आली सरकारांना। आधी माज बघायला पाहिजे होता। अमरीश पुरी होता चुलता आमचा। नाही, ते नाही असं करणार, सरकार नाही असं करणार। कारण यांना माझ्या आधी कदम भडकले असते म्हणजे आयुष्यभराचं नातं तोडलं असतं। ते जाऊ दे, तू एक काम कर, आत्याला पहिले बाहेर काढ तिकडून। साहेब दीपक, तुम्ही 2 दिवस सुट्टी मिळाली की नाही, तिकडे जाऊन येतो। बरं, फाईल कोणती द्यायची होती ती सातारला? ही फाईल दे सातारा ऑफिसला, जाताना वडूच्या ग्रामपंचायतीत जाऊन ये, काल राऊंड मारायचं होतं, राहून गेलाय। होय सर, येतो मी। खरंच सरकारने आईच्या उपचारात काय कमी जास्त नसेल ना केलं? नाही, सरकार असं नाही करणार। त्यांना माहिती होतं की कदमांचा आईवर किती जीव येते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।